नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा हा आपला रेसिपी ब्लॉग आहे. आज आपण बनवतोय कुयरीची भाजी. या काळ्या कुयरी म्हणतात याला. छान मिठाच्या पाण्याने धुवून घेतल्या आहे शेंगा. नंतर आता आपण कापून घेतोय. असं बारीक बारीक सर्व शेंगा कापून घेतल्या आहे. हे पहा, असे छोटे छोटे पीस केले होते आणि पाणी गरम करायला ठेवलं. त्यात मीठ टाकलं. त्यात आता कापलेल्या शेंगा टाकून घेतली. शेंगा कापून जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर त्याचा कलर चेंज होतो. म्हणूनच त्याला काळी कुयरी म्हटली जाते. काळा रंग होतो पहा त्याचा. आणि हे मी फोडणीसाठी काढले खोबरं आणि लसूण. हे वाटण्यासाठी काढले खोबरं, लसूण, कांदा, कोथिंबीर आणि फुटाणे. ते आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं. थोडंसं तेल टाकून भाजवायचं. छान असं सोनेरी रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं. हे पहा, झालं आता भाजून आपलं. काढून घेऊया आता आपण खोबरं. साईडला आपल्या शेंगा शिजत आल्या, एकदा चेक करून घेऊया. शिजलं शेंगा. मी घेतलेल्या शेंगा थोड्याशा कोवळ्या आहेत. कांदा टाकायला ठेवला. शेंगांचं बंद करून घेऊया आता. कांदा देखील थोडंसं आणि थोडंसं जाड शेंगा असतील ना तर खायला छान लागतात. कारण त्याचं आतलं जे बी असतं ते खूप छान लागतं. तुम्ही बियांची पण सुकी भाजी बनवू शकता. आणि बियांच्या साईडला जे कव्हर असतं ते खाताना काढायचं असतं, किंवा मग सोलून पण भाजी बनवली जाते. ते कव्हर काढून फक्त बियांची ते कव्हर काढून मग कापून सुकी भाजी बनवली जाते. आपण पातळ बनवतो काळी भाजी. कांदा परतवून घ्यायचा येईपर्यंत. थंडीच्या दिवसांमध्ये भेटते इथे, मार्केटमध्ये पण भेटते. तुम्ही एकदा नक्की आणा आणि बनवून पहा, खूप छान लागते. भाजून घेतलं. आता आपण करून घ्यायचं आपल्याला. लसूण आणि जे आपण खोबरं घेतलेलं होतं पहिले फोडणीसाठी ते बारीक कुटून घ्यायचं. आणि हे जे वाटण काढलं आहे आपण भाजून घेतलेलं खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि फुटाणे छान असं बारीक वाटून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून वाटा. हे पहा, खोबरं हे वाटून घेतलं आपण. कढीपत्ता आहे, जिरे, घरचा काळा मसाला, हळद आणि मीठ घेतलं. कढई गरम करायला ठेवली होती. गरम झाली की त्यात आपण तेल टाकून घेऊया. अंदाजे 2 पळ्या टाकले मी. तेल गरम झालं की मग आपण त्यात जे कुटून घेतलेलं बारीक केलेलं जे होतं खोबरं आणि लसूण ते टाकूया.
सोनेरी रंग तर येऊपर्यंत परतवून घ्यायचं. नंतर आपण त्यात टाकूया जिरा, कढीपत्ता आणि आपण जे बारीक केलेलं वाटण होतं ते टाकलं. आता आपण त्यात थोडीशी हळद टाकूया. नंतर आपल्या घरचा जो काळा मसाला आहे तो टाकला आहे मी 2 चम्मच. तुम्ही तुमच्या चवीनुसार जसं तिखट आवडतं तसं टाकू शकता. आणि थोडंसं मीठ टाकलं कारण आपण पहिलं शिजवताना टाकलं होतं मीठ. ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे. ते पाणी आपण भाजीला वापरणार आहे. गरम केलेलं पाणी थोडंसं टाकलं कारण मसाला जळू नये म्हणून. तेल सुटेपर्यंत आता मसाला परतवून घ्यायचा आहे आपल्याला. छान भाजला आहे, तेल सुटलं आहे. आता आपण जो शेंगा शिजवलं होतं ते टाकलं. गरम केलेलं पाणी टाकलं. हे तेच पाणी आहे, शेंगांचं पाणी. माझ्याकडनं कढई वाकडी झाली होती. कॅमेरा पकडला होता एका हातात, त्यामुळे मोकळी भाजी आता. छान झाली आहे. आता त्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया म्हणजे झाली आपली भाजी. यासोबत तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी बनवू शकता. मी ज्वारीची बनवली आहे. काळ्या भाजींसोबत शक्यतो आपण भाकरीच बनवतो, छान लागते. आणि त्यासोबत कांदा, मुळा, लिंबू घ्यायचं खायला, खूपच छान बेत होऊन जातं. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा खाऊन कशी वाटते ते. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा ताट माझं किती छान आहे आणि खूप छान लागलं. बाय.